आलं आमचं पार्सल. हे बघा, आम्ही एक गिम्बल मागवलंय. ओपन करून दाखवते तुम्हाला आता कसं आहे. केबल आलेली आहे. 360 रोटेड आणि याचा हे रिमोट आहे. हाईट बघू आपण. हे असं ओपन होते. आम्ही एक गिम्बल माग बोलवलं होतं. इथून लूज होते आणि फिट होते. हाईट वाढायचं आहे ते. याची हाईट किती आहे बघायची आपल्याला. छान आहे ना हाईट याची. एवढी हाईट आहे गिम्बलची. हा, आम्ही पहिले एक बोलवलं होतं पण त्याची हाईट खूप छोटी होती. याची हाईट आता परफेक्ट आहे. आता बघू हे वर्क कसं करते. तर आता आपण याला फोन लावून बघू की आपल्याला कसं फेस ट्रॅक कसं करते. तर हे माझा आणि आधीचा फोटो आहे. हे इथे एक बटन आहे, इथून ऑन करायचं. लेफ्टला केलं की ऑन होते, राईटला केलं की ऑफ होते. पण ते फक्त रिमोट साठी आहे. मग ट्रॅकर साठी हे बटन दाबायचं. ट्रॅकर साठी हे, आणि याला ब्लूटूथ कनेक्ट पण होते. हे बघा कसा फोन फिरत आहे. आपण हे लोड केल्यानंतर याला असं सेट करू शकतो. इथे फिट केल्यानंतर हे असं सेट होऊन जातं आणि आपण तिकडे जाईल ऑन करतो. आपण त्याची ट्रॅक सिस्टम ऑन झाले. आता यांचा फेस ट्रॅक केलेला आहे. आता हे जिकडे जिकडे जातील तिकडे ते फेस ट्रॅक करत राहील. हे बघा, मला स्लोली जायचं आहे बाजूला, म्हणजे तो ट्रॅक करेल. त्यानंतर या कॅमेराला खाली वरती सेटिंग आहे. हां, जर हाईट जास्त असेल तर तुम्ही कॅमेरावरही करू शकता. म्हणजे हे 5 फूटपेक्षा याची हाईट चांगली जास्त मोठी आहे. तर छोटासा रिमोट आहे आणि हे रिमोट निघतोय पण असं मोबाईल आहे, मिनी रिमोट. आता ब्लूटूथ कनेक्ट करायचं याला आणि मग हे रिमोट पण वर्क करते. ऑन करायचं. असं ऑन झालं. रिमोट आता ऑन झालेला आहे. त्याला आपण कनेक्ट करू. सेल्फी टिके म्हणून नाव आहे. ते एक झाला. हा आता आपण याने फोटो सुद्धा काढू शकतो. असं बदलू पण शकतो याला. असं चेंज होतो. पोर्ट्रेट मोड, व्हिडिओ मोड, फोटो मोड, नाईट स्कॅप, गो, असं चेंजेस करू शकतो आपण याच्यामध्ये. आता हे फोटो मोड आहे. फोटो पण काढू शकतो मधला त्याला आपण झूम झाले का नाही का, पाठीमागचा कॅमेरा आहे. त्याला एक रिमोट सिस्टम आहे. अरे याला एक हॅरो आलाय ना. हां, रिमोट टाईप आहे. फोटो काढून दाखवा. हे बघा, हे असं इथं बटन दाबलं, फोटो निघाला. कॅमेरा इथं पण फोटोचा ऑप्शन आहे. हा पण कॅमेरा आहे. नंतर या ॲरोने आपण ते चेंजेस पण करू शकतो. अच्छा. त्याच्यानंतर हे याच्यात खूप छान फीचर आहे. हे आपल्याकडे रिमोट आहे आणि आपण रिमोटनं ही रील बदलू शकतो. हे बघा, जर तुम्ही कुठं बसलेले असाल आणि तुम्हाला जर रील चेंज करायची असेल तर तुम्ही या रिमोटनं चेंज करू शकता. इथे सगळं यूज करू शकतो आपण. प्रोफाईल वगैरे सगळं बघू शकतो. त्याच्यानंतर रील पण चालू करू शकतो आपण. रिफ्रेश करू शकतो. हे बटन ॲरोचं असं पकडून ठेवायचं. मग ते ॲरो खाली येतो टॉपला. त्याला असं इकडे इकडे घेऊ शकतो आपण, खाली वर करू शकतो. मग तो इथे म्युझिकवर घ्यायचा. म्युझिकवर घेतल्यानंतर ॲरो पुन्हा दाबायचा. मग आपण ते यानं आपण रील पण बनवू शकतो. इथून रील बनवू शकतो. त्याच्यानंतर वापस ॲरो पकडून वरती जायचं असं ॲरोनी. यूज ॲडिओ हे वापस ॲरोचं बटन दाबायचं. म्हणजे आपण रिमोटनं रील पण करू शकतो. हां, रिमोटनं रील पण करू शकतो. आपल्याला खूप छान फीचर भेटले याच्यामध्ये. रिमोटने सगळं करू शकता. बॅक यायचं तर तुम्हाला डायरेक्ट लावायचं. दुसरी रील पण बदलू शकता. रील खालीवरी पण करू शकता. हे बघा, हे आहे सोनीचा कॅमेरा. आम्ही आधीरच्या बड्डेसाठी घेतलेला होता. आता त्याचा काही यूज होत नव्हता. पण आता जे आम्ही ट्रायपॉड मागवलेला आहे त्यातला आता याचा चांगला यूज होणार आहे. तुम्हाला हे दाखवते की त्याला कसं जॉईन करता येईल. तर तुम्हाला लूज करायचे पहिले. एक आपल्याला कॅमेऱ्यासाठी पण ऑप्शन आहे याला. हा जो आहे हा कॅमेरा ऑप्शन आहे. तुम्हाला याचा बोल्ट काढून घ्यायचा आहे. याला फिट करायचं आणि कॅमेराचा हा पोर्शन आहे हे याला सेट करून घ्यायचं.
हे बघा कॅमेऱ्यामध्ये आता फेस ट्रॅकिंग चालू आहे. पूर्ण गोल फिरून दाखवा बरं. 360 फिरतो आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण 360 आहे मोबाईल. आता आपण याचा सेल्फी स्टिकचा पण वापर करू शकतो. मी तुम्हाला दाखवतो मी सेल्फी स्टिक कशी यूज करायची. सध्या नवीन असल्यामुळे हार्ड जाते. तुम्हाला फेस ट्रॅकिंग पाहिजे नसेल तर तुम्ही याने पण असं फिरू शकता. हे बघा, हे कॅमेरा तुमचा याने पण फिरतो असं, हे बघू पण शकता तुम्ही. याने पण तुम्ही असं सेल्फी तुमचा काढू शकता. इथे तुम्हाला कॅमेरा सिस्टम दिलेला आहे, त्याने तुम्ही हे आपण अजून सेट नाही केलेलं. तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा गिम्बल? याची पूर्ण जे फॅसिलिटी आहेत, यांचे जे फीचर्स आहेत ते छान आहेत. तुम्ही बघा, कमेंट करा आम्हाला, आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देऊ. किती किंमत आहे ते बी कमेंटमध्ये टाकू आम्ही. बघून घ्या तुम्ही, सांगा आम्हाला कसं वाटतंय. तर आम्ही ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे.